अजितदादा बारामतीमधूनच उभे राहणार। मी अधिकृतपणे तुम्हाला सांगतो, ही काय संभ्रम नको ठेवा। अजितदादा बारामतीमधूनच उभे राहणार। मी अधिकृतपणे तुम्हाला सांगतो, ही काय संभ्रम नको ठेवा। अजितदादा बारामतीमधूनच उभे राहणार। मी अधिकृतपणे तुम्हाला सांगतो, ही काय संभ्रम नको ठेवा। या क्षणाची सर्वात मोठी बातमी, महाविकास आघाडीमधील सर्व जागांचा तिढा हा आता सुटलेला आहे। 11 तारखेला महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होणार आहे। शरद पवार, उद्धव ठाकरे आणि पटोले घोषणा सुद्धा करणार आहे। महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झालेली आहे। अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी सुनील काळे देत आहे। सुनील, महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटला, सविस्तर माहिती। निश्चितच आज महाविकास आघाडीची जी नवरात्रीनंतर पहिली बैठक झालेली होती आणि आज बैठकीमध्ये 11 तारखेला तिन्ही पक्षाचे जे प्रमुख नेते आहेत, शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील किंवा नाना पटोले असतील, यांच्या उपस्थितीमध्ये पत्रकार परिषद होणार आहे। आणि महायुतीचं जे कारभार आहे त्या संदर्भात ते टीका टिप्पणी करतानाच आगामी जी विधानसभा निवडणूक आहे त्या पार्श्वभूमीवरती जागांसंदर्भात सुद्धा या घोषणा जी आहे ती या पत्रकार परिषदेमध्ये केली जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे निश्चितच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महाविकास आघाडीचं जे जागा वाटप आहे ते अंतिम टप्प्यात आल्याची माहिती आपल्याला सूत्रांनी दिली आणि त्या संदर्भातली घोषणा जी आहे ती 11 तारखेला होऊ शकते। बघतोय की आता इतका जो तिढा होता, मुंबईतल्या जागांचा हा वाद होता, त्या संदर्भात देखील ठाकरे गटाने आणि काँग्रेसनं खेचून धरलं होतं। मुंबईतल्या जागांचा नेमका महत्त्वाचा प्रश्न होता, त्या संदर्भात काही माहिती? आपण बघतो की मुंबईतल्या जवळपास ज्या जागा आहेत त्यामध्ये 18 जागांची काँग्रेसची मागणी आहे, तर 22 ते 23 जागा या शिवसेना ठाकरे गटानं मागितलेल्या आहेत। त्या पार्श्वभूमीवरती जो वाद होता, पण संगनमतानं अशा पद्धतीने या जागा निवडायच्या अशा पद्धतीची भूमिका तिन्ही पक्षांनी घेतली आहे आणि त्या संदर्भातलं सूत्र जे आहे त्या संदर्भातली चर्चा अजूनही सुरू आहे। उद्या सुद्धा या संदर्भातली बैठक जी आहे ती महाविकास आघाडीची होणार आहे। पण महत्वाची गोष्ट म्हणजे की महाविकास आघाडीचे जे नेते आहेत ते सर्व नेते 11 तारखेला पत्रकार परिषद घेतील आणि महायुतीचं जे सरकार आहे त्या विरोधातले गैरव्यवहार आणि त्याचबरोबर काही ज्या गोष्टी आहेत त्या महाविकास आघाडीतल्या जागांसंदर्भात आहेत त्या सुद्धा या ज्या पत्रकार परिषदेमध्ये केल्या जाण्याची शक्यता आहे। बिलकुल, धन्यवाद सुनील आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।